नमस्कार. काही प्रसंग आठवत आहेत जेव्हा शेतकरी आंदोलकांच्या वरती मोदी सरकार फारच क्रूरतेनं वागतंय अशी विधानं येऊ लागतात, तेव्हा काही प्रसंग आठवतातच. प्रसंग फार महत्त्वाचे आहेत. एक महाराष्ट्रातला आहे, एक कर्नाटकातला आहे. 2011 साली पवना धरणाचं पाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला देण्याचं सरकारनं नक्की केलं. आता पवना धरणातलं पाणी हे मावळ भागातल्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. त्या पवना धरणाच्या पाण्यावरच मावळ भागातली शेती आणि मावळ परिसरातल्या गावांच्या पिण्याचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. आता हे पाणी पिंपरी चिंचवडला दिलं गेलं तर त्या धरणात पाणी कमी राहील, जमीन आणि लोकांचा गावांचा पाणी पुरवठा प्रभावित होईल असं त्या भागातल्या लोकांना वाटत होतं. यामुळे लोक संतप्त होते, सतत मागणी करत होते की आमचं पाणी देऊ नका. निर्णयाला विरोध करत होते. एके दिवशी या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं म्हणून मावळ भागातल्या शेतकऱ्यांनी शेवटी आंदोलन करायचं ठरवलं आणि पुणे मुंबई हायवेवर हे संतप्त शेतकरी आंदोलनासाठी उतरले. या संतप्त शेतकऱ्यांना दूर करण्यासाठी सुरुवातीला अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्जच्या वेळी भडकलेल्या शेतकऱ्यांना अधिक प्रभावी पद्धतीनं दूर करण्यासाठी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गोळीबाराचा आदेश दिला. यात किमान 3 लोक मारल्या गेली, अनेक जण जखमी झाले, अनेक जण जायबंदी झाले. आंदोलन करणारे मावळ भागातले सगळे शेतकरीच होते. याची आठवण कदाचित येणार नाही. जेव्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येतो तेव्हा समोर कोण आहे याचा विचार न करता महाराष्ट्र सरकारने, त्यावेळेसच्या महाराष्ट्र सरकारने केलेली कृती ही समर्थनीय होती का, हा प्रश्न आहे. सरकार म्हणून विचार केल्यावर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेली ती कृती जर योग्य असेल तर दिल्लीत थेट लाल किल्ल्यावर म्हणजे राष्ट्राच्या प्रतीकांवर केलेला हल्लाच पुन्हा शब्द वापरतोय, हा हटवण्यासाठी जर काही बळाचा वापर केला असेल तर तो गैर नाहीच. एकदा दिल्लीत घुसल्यावर थेट लाल किल्ल्यावरचे अन्य ठिकाणी लावलेला तिरंगा काढून टाकण्याची हिंमत तुमच्यामध्ये येऊ शकते. म्हणून दिल्लीत घुसू नये म्हणून केलेली व्यवस्था अमानवीय म्हणणाऱ्या मंडळींना, म्हणजे फक्त ट्रॅक्टर घुसू नयेत म्हणून रस्त्यावर लावलेले काटे बघून अनेक पुरोगामी पत्रकारांना झोप आली नाही म्हणे. म्हणजे ते काटे लावले होते रस्त्यावरती की ते ट्रॅक्टर आले तर ट्रॅक्टरची टायर पंक्चर व्हावीत, आणि ते बघून अनेक पुरोगामी पत्रकारांना झोप आली नाही असं ते म्हणतायत. आणि तुम्हाला आली नसेल तर तुम्ही पत्रकार म्हणून घ्यायला लायक नाहीत असं प्रमाणपत्र देखील ते आपल्या पोस्टमध्ये देऊन टाकतात. खरं तर दिल्लीमध्ये घुसून नवीन काही वेगळी अशांतता दिल्लीत होऊ नये यासाठी घेतलेली काळजी ही झोप न येण्यासारखी कशी असू शकेल. हे तथाकथित महाराष्ट्रातले पुरोगामी पत्रकार झोपले होते का हो मावळमध्ये गोळीबार झाल्यावर? त्यांना झोप लागली असेल, त्याविषयी चकार शब्द काढताना कोणी दिसत नाही. जर ही कृती अयोग्य असेल तर तीही कृती अयोग्य आहे असं म्हणण्याची हिंमत आजकाल लोकांच्या मध्ये उरली आहे का? बरं, मावळ सोडा. 1988चा प्रसंग आठवा कर्नाटकातला. कर्नाटकामध्ये 1988ला शरद जोशींच्या नेतृत्वामध्ये तंबाखूच्या शेतकऱ्यांनी पुणे बेंगलोर महामार्ग अडवण्याचा निर्णय घेतला होता. या संबंधीची निवेदनं कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री गुंडराव आणि पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेला अंतुले होते, या सगळ्यांना दिली होती, कारण हा महामार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटकातून जातो म्हणून. आंदोलनाला सुरुवात झाली. 14 दिवस हे आंदोलन चाललं. 14व्या दिवशी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, मारहाण करण्यात आली,
लाठीचार्ज करण्यात आला आणि तरीही शेतकरी शांतपणे बसून आहेत हे लक्षात आल्यावर चक्क गोळीबार करण्यात आला. यात 14 जणांचा जागेवर मृत्यू झाला होता. गुंडूराव सरकारने केलेली कृती जर योग्य असेल तर दिल्लीत सरकारनं केलेली कृती सुद्धा योग्यच म्हणावी लागेल. जर दिल्लीतल्या सरकारची कृती अयोग्य असेल तर कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारची कृती देखील अयोग्यच म्हणावी लागेल. आपण असा सोयीस्कर वाद कसा लावू शकतो की ती कृती योग्य, ही कृती अयोग्य? जर निषेधच करायचा आहे तर या सगळ्या कृतींचा करायला हवा. यांनी मारलं म्हणून त्यांना मारायचा अधिकार आहे असा दावा नक्कीच करायचा नाही आहे. मारण्याचा अधिकार, जीव घेण्याचा अधिकार सरकारला नक्कीच नसतो. किंबहुना सरकार हे जीव वाचवण्यासाठी, जीव जगवण्यासाठीची व्यवस्था आहे हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. पण सोयीस्कररित्या एखाद्या घटनेकडं दुर्लक्ष करायचं आणि दुसऱ्या घटनेला मुद्दाम हायलाईट करायचं आणि व्यवस्थेवरचा विश्वास उठवायचा, ही प्रवृत्तीच आमच्याकडं आलेली आहे. म्हणूनच अशा घटनांच्याकडं कायदा सुव्यवस्थेचा भाग म्हणून बघायचं की एखाद्या सरकारवरती केलेली कृती म्हणून बघायचं, हे देखील आपण ठरवलं पाहिजे. पण असा वेळ आणि अशी वृत्ती देखील आता उरलेली नाही आहे. कारण हे समाजवादी, हे पुरोगामी मंडळी म्हणतायत त्याप्रमाणे खरंच पत्रकारसुद्धा 2 गटामध्ये विभागले गेलेले आहेत. एक सरकार पक्षाचे आणि दुसरे सरकार विरोधातले, आणि या दोघांच्यामध्ये एक कर्कश कोलाहल चालू आहे. एवढं मात्र नक्की, आमचा माणूस योग्य कसा, तुमचा माणूस अयोग्य कसा हे सांगण्याची अहमहिका जणू लागलेली आहे. खरं तर अशा सगळ्या प्रसंगाचं तटस्थपणे वार्तांकन करणारी व्यवस्था ना उरली आहे ना ती उरण्याची शक्यता दिसते आहे. कोणत्याही बाजू मांडल्या की तुम्हाला दुसऱ्या बाजूला ढकलल्या जातं हे वास्तव आहे, आणि पत्रकारिता करत असताना त्याच्यावरती शिक्का मारला जातो हे देखील वास्तव आहे. आजकाल अशी शिक्के मारलेली मंडळीच जास्त दिसत आहेत, हेच खरं.